हाय फ्रेंड्स, मी अर्चना. माझ्या कला खाद्य चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी अशी रेसिपी बनवणार आहे जी तुम्ही मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणातही खाऊ शकता. तर ती रेसिपी आपण बनवूयात. एका गॅसवरती पॅन गरम करायचा, त्यामध्ये तेल टाकायचं 1 चमचा. त्यामध्ये अर्धा चमचा हरभऱ्याची डाळ टाकायची, ती चांगली लालसर होईपर्यंत परतायची. डाळ चांगली लालसर झाली की सुकलेल्या लाल मिरच्या 2-3 टाकायच्या, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची, कढीपत्ता टाकायचा, ती पण चांगला हलवून घ्यायचा. त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकायचा. कांदा जास्त बारीक नको, असा मीडियम कापा आणि पातळ स्लाइस करून घ्या. कांदा चांगला लालसर झाला की त्यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट टाकायचं, थोडीशी हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं, 1 चमचा धने पावडर टाकायची, तेही छान हलवून घ्यायचं. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा किचन किंग मसाला टाकायचा, ते पण छान हलवून घ्यायचं आणि 1 ते 1.5 चमचा पाणी टाकायचं. कांदा आणि डाळ चांगली शिजून निघते त्या पाण्यात. ते पाणी थोडंसं कमी झालं की त्यामध्ये आपण स्मॅश केलेला बटाटा टाकायचा. बटाटा छान असा परतून घ्यायचा व्यवस्थित आणि त्याला आपण स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचा. तो चांगला स्मॅश करून झाला की त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर छान अशी हलवून घ्यायची. गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे, जास्त मोठा किंवा मीडियम करायचा नाही आहे. त्यामध्ये 1 चमचा साखर टाकायची. साखर तुम्हाला ऑप्शनल आहे, पण साखर टाकल्यामुळे टेस्ट मेंटेन राहते, त्यामुळं चमचा साखर टाकायची, ती छान हलवायची आणि बटाटा थंड करायला साईडला ठेवून द्यायचा. आपण ज्या पद्धतीनं चपातीचं पीठ मळतो त्या पद्धतीनं पीठ मळून घ्यायचं आणि त्याचा एक गोळा काढून घ्यायचा आणि त्याची अशी पातळ पोळी लाटून घ्यायची. पोळी जास्त जाड करायची नाही, ती व्यवस्थित पातळ अशी लाटून घ्यायची. मी दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीनं जाडी ठेवायची, जास्त पातळ नको, जास्त जाड नको. ती व्यवस्थित सेट करून घ्यायची. त्यावरती थंड केलेला बटाटा टाकायचा आणि तो व्यवस्थित पसरून घ्यायचा आणि त्याचा असा घट्ट रोल करून घ्यायचा. रोल छान घट्ट झाला की त्याचा पुन्हा एकदा रोल करायचा, तो पिठात बुडवायचा आणि असं छान पराठा लाटून घ्यायचा. पराठा जास्त जाड नको, पातळ नको, असा मीडियम साईजचा पराठा करा. व्यवस्थित तेल लावून ती भाजून घ्या. दोन्ही साईडनं पराठा भाजला की इतका छान दिसतो आणि चवीलाही छान लागतो. त्याला खूप छान असे लेयर सुटलेले असतात. आता मी दुसरा पण करून घेते. आणि अशा पद्धतीचे जर तुम्ही पराठे केले, चाटून पुसून खाल्लेला असतो मुलांनी टिफिन, आणि संध्याकाळी जरी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर अशा पद्धतीचे पराठे तुम्ही केले तर तो खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर जरी खाल्ले तरी खूप छान लागतात. तुम्ही एकदा अशा पद्धतीचे पराठे ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. आणि हा पराठा सकाळी जरी केला तरी संध्याकाळपर्यंत मऊ आणि लुसलुशीत असा राहतो. तुम्ही एकदा करून बघा, त्यावरती तूप टाका. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.